आपल्या आयुष्यातली एक अशी समस्या आहे जी आपल्याला दिसते सुद्धा, आपण त्यात भर घालतो सुद्धा आणि आपण त्यात ते करू शकतही नाही असं आपल्याला वाटतं सुद्धा. पण आपल्या आपल्या पद्धतीने आपण त्याचे पर्याय काढू शकतो. प्रदूषण म्हणजे काय, त्याचे प्रकार काय, हे सगळं जरा बघूया आणि मग पुढच्या डिस्कशनला जाऊया. चला संगीता मैम, मुझे एक्सेस दीजिए ना, मुझे शेयर करना है. हाँ. येस, चलो लेट अस स्टार्ट विथ द लेसन. आणि तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही नक्की अनम्यूट करा आणि मग बोला. ठीक आहे, चला मी आता शेअर करते स्क्रीन. ओके, आता तुम्हाला माझी स्क्रीन दिसते का बघा. ठीक आहे, आपण प्रदूषण या विषयावरती आपली चर्चा सुरू केली होती मागच्या वेळेला. प्रदूषणाचे प्रकार, प्रदूषण म्हणजे काय आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो आणि त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, असा सगळा एकत्रित अभ्यास आहे. काय योग्य वेळे प्रदूषण विषय आणि उद्या गणेशोत्सव सुरू होणार आहे. मला जरा सांगा रे, गणेशोत्सवामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचं प्रदूषण तुम्ही अनुभवलंय? आधी तर प्रदूषण होतं का गणेशोत्सवामध्ये? होतं तर कोणत्या कोणत्या प्रकारचं जरा सांगा मला. थांबा, अरे वा, तुमच्याकडे बघू तरी दे. स्क्रीन शेअर केली की तुम्ही लोक दिसत नाही मला. सांगा, प्रश्न कळलाय का? आता उद्यापासून गणेशोत्सव सुरू होणार आहे आपल्याकडे. महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाची खूप चांगली परंपरा. पण ह्या गणेशोत्सवामध्ये प्रदूषण होतं का? होत असेल तर कोणत्या कोणत्या प्रकारचं प्रदूषण होतं? आता ह्या प्रश्नाची उत्तरं मला द्या. मगाशी तुमच्या शाळांचे माईक ऑन होते, कॅमेरे पण ऑन होते. आता मी प्रश्न विचारला तर दोन्ही ऑन करा आणि आता उत्तर द्या. प्रश्न समजला आहे ना? सुलतानपूर आश्रमशाळा, अनम्यूट करा आणि सांगा बरं जरा. हे काय खेकडा गव्हर्नमेंट आश्रम शाळा, हे म्हणजे तुमच्या गावाचं नाव आहे का? तुम्ही पण अनम्यूट करून सांगितलं तरी चालेल, कारण ह्या प्रश्नाचं उत्तर मुलांकडनं यायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय काय अभ्यासाचा उपयोग आहे. हात वर केला शाबाश, पण अनम्यूट करा आणि बोला तरी. सुलतानपूर, अनम्यूट करा आणि बोला. मगाशी तुमचा माईक ऑन होता, तुम्ही बोलू शकता हे कळलंय मला. चला पटपट बोला, एवढा वेळ नाही आपल्याकडे वेळ वाया घालवायला. माईक ऑन करा, कॅमेरा ऑन करा. प्रश्न पुन्हा सांगते मी तुम्हाला, चालेल ना? हात हँड रेस केलाय, अनम्यूट करा आणि बोला. मी वाटच बघते कोण कोण पटकन उत्तर देईल. खेकडा गव्हर्नमेंट आश्रम स्कूल, तुम्ही हात वर केलाय, हँड रेस केलाय, तर अनम्यूट करा आणि बोला. तुमचा माईक बंद आहे. हॅलो, अगं मुलींनो, तुम्हाला समजतंय का? सुलतानपूर आश्रमशाळा, तुम्हाला माझा आवाज येतो, तुम्ही मला हाय करताय. तुम्हाला प्रश्न समजलाय का? माईक ऑन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या पटकन. मी तुम्हाला असा प्रश्न विचारला की उद्यापासून आपल्याकडे गणपती बसणार आहेत, त्याला गणेशोत्सव म्हणतात. या गणेशोत्सवामध्ये प्रदूषण होतं का? हो का नाही? हा, मग कोणत्या कोणत्या प्रकारचं प्रदूषण होतं हे पटापट बोला. हे सांगायला तुम्ही 5 मिनिटं घेतलेली आहेत, पटपट बोला आता.
काय कशाचं होतं? तुमच्याकडे गणपती उत्सव जेव्हा होतो तेव्हा मोठमोठ्याने गाणी वगैरे लावतात का? ध्वनी, शाबाश, ध्वनी प्रदूषण, शाबाश, ओके. गणपतीच्या मूर्ती विसर्जित करतात, कुठे करतात? पाण्यामध्ये. जर पीओपीच्या मूर्ती असतील तर त्या विसर्जित होतात का? विरघळल्या जातात का पाण्यामध्ये त्या? मग त्याच्यामध्ये पाण्याचं प्रदूषण होतं की नाही? जो अनेक प्रकारचा कचरा असतो त्याच्यामध्ये प्लास्टिकचं डेकोरेशन असतं, थर्मोकॉल, असं बरंच काही काही असतं. गणेशोत्सव झाल्यानंतर 10 दिवसांनी लोक काय करतात, टाकून देतात. डस्टबिन भरलेले असतात. ज्या जमिनीवरती तो कचरा पडलेला असतो तिथे स्थायू म्हणजे काय, जमिनीचं प्रदूषण, त्याला आपण घन कचरा व्यवस्थापनाचा भाग म्हणतो, पण ते होत नसल्यामुळे सॉलिड पोल्युशन म्हणजे लँड पोल्युशन होतं की नाही. तसं अनेक प्रकारची प्रदूषणं या गणपती उत्सवामध्ये होतात. तर गणपती आपल्याला हे नाही म्हणत की मी येतो तर कचरा करा. गणपती म्हणतात की मी बुद्धीची देवता आहे, त्या बुद्धीचा वापर करा. तर आपल्या हातात खूप गोष्टी आहेत, आपण ते विचारपूर्वक केल्या तर तो गणपती आपल्याला नक्की आशीर्वाद देईल. तर जरा आता आपण प्रदूषणाकडे जाऊया आणि काही काही गोष्टी त्यातल्या पाहूया. मी आता पीपीटी शेअर करते पुन्हा. आता आपण त्यातले एक एक मुद्दे डिस्कस करू. बघा, आता ह्याच्यामध्ये आहे सगळ्यात पहिली गोष्ट, प्रदूषण म्हणजे काय? प्रदूषण म्हणजे पर्यावरणामध्ये दूषित पदार्थांची उपस्थिती, याचा सजीव आणि परिसंस्थेवरती घातक परिणाम होतो. म्हणजे आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे असे पदार्थ असतात जे दूषित असतात. त्यांचा परिणाम आपल्या सजीवांवरती आणि पूर्ण परिसंस्थेवरती होऊ शकतो. त्याला प्रदूषण असं म्हणतात. कोणती कोणती असतात ती? वायू प्रदूषण, त्याचे आपण मागच्या वेळेला सगळं डिटेलमध्ये बघितलं होतं की जीवाश्म इंधनांच्या जळण्यामुळे, वाहनांच्या उत्सर्जनामुळे, औद्योगिक प्रक्रियांमुळे किंवा कृषींच्या पद्धतीमुळे सुद्धा वायूचं प्रदूषण होतं. आता जरा पुस्तकामध्ये बघूया आपण हे सुरू केलं होतं. हवेचं प्रदूषण हा पहिलाच मुद्दा आहे. प्रदूषण म्हणजे काय हे चित्र आपण मस्त आरामात डिटेलमध्ये मागच्या वेळेला बोललो होतो. आणि त्याच्यावरती पुढे आता आपण हे पण बोललो होतो, माझ्या लेकरांनो मला वाचवा, म्हणजे पृथ्वीच आपल्याला म्हणते की मला वाचवा. आणि आता पुढचा मुद्दा त्याच्यामधला जो आहे तो आहे आपल्या ह्याचं प्रदूषण, हवेचं प्रदूषण. या हवेच्या प्रदूषणामध्ये काय होतं बघा, एक मिनिट, माझा कॅमेरा जरा ऑन करते. असं वाटलं होतं की नेटवर्क अनस्टेबल आहे म्हणून मी बंद केला होता. हवेच्या प्रदूषणामध्ये या तीनही चित्रांचं आपण डिस्कशन केलं होतं. सगळ्यात पहिल्यांदा वणवा होता, किंवा ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर अनेक प्रकारचे वायू त्यातनं बाहेर पडतात. जमिनीच्या गर्भातले अनेक विषारी वायू, अनेक तापलेल्या घटकांबरोबर बाहेर पडणारे अनेक वायू हे पर्यावरणामध्ये म्हणजे हवा आपल्या आजूबाजूला जी असते त्या वातावरणामध्ये पसरतात आणि त्यामुळे प्रदूषण होतं. आणि हे तर आपला रोजचा सीन आहे. हा आपण कुठे गेलो तरी आपल्याला दिसतं. चौकांमध्ये, शहरांमध्ये, सिग्नल वरती मस्त लांबच्या लांब गाड्यांची लाईन असते. 2 व्हीलर, 4 व्हीलर, बसेस, स्कूल व्हॅन, सगळं अशा एका रांगेत उभे असतात, हॉर्न वाजवत असतात, कलकल कलकल कलकल, नुसतं डोकं दुखायला लागतं. सिग्नल पडेपर्यंत 2 मिनिटं असेल तरी 2ही मिनिटं ते गाडी बंद करत नाहीत. 4 मिनिटं असेल तर 4ही मिनिटं गाडी बंद करत नाहीत. पेट्रोल डिझेल बंद होत राहतं, आवाज होत राहतात, तरी लोक हॉर्न वाजवत असतात. दिसतं पुढे एवढी लाईन आहे तरी हॉर्न वाजवत असतात. आणि ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी अँब्युलन्सचे आवाज असतात, पोलिसांच्या गाडीचे आवाज असतात. म्हणजेच काय, ही अशी जागा आहे जिथे तुम्हाला अनेक प्रकारची प्रदूषण दिसतात, हवेचं, ध्वनीचं, आणि तिथे कचरा पडला असेल तर स्थायू प्रदूषण. आता अशा पद्धतीने आपल्या आजूबाजूला हवेच्या प्रदूषणाची कारणं कोणती कोणती? सगळ्यात पहिलं आपण नैसर्गिक कारणं बघूया, जे आपण मगाशी वरच्या चित्रामध्ये बघितले. ते जर आता समजून बघू की ह्याच्यात काय काय होतं. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट आहे ज्वालामुखीचा उद्रेक. आपण मगाशीच बघितलं की ज्वालामुखी जेव्हा पृथ्वीचा पोट फोडून बाहेर,
म्हणजे पृष्ठभागाला फोडून वर येतो तेव्हा त्याच्यामध्ये अनेक घन वायू भरपूर असतात. काही घट्ट असतात, काही पातळ असतात, काही गॅसेस फॉर्ममध्ये असतात. त्याच्यामध्ये हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन बाष्प म्हणजे H2 ची वाफ आणि धुलीकण असं सगळं एकत्रच मिक्स झालेलं बाहेर येत असतं. त्याच्यामधनं हे सगळे जे वायू असतात ते बाहेर येतात आणि त्यातनं वायू प्रदूषण होतं. नंतर भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातल्या ह्या हालचालींमुळे जे काही पृथ्वीचे थर आहेत एकमेकांवरचे ते हलतात आणि ते दुभंगतात आणि त्याच्यातनं भूकंप होतात. भूकंप नावातच अर्थ आहे. भू म्हणजे जमीन, कंप म्हणजे कंप पावणे. ते या भूकंपामुळे पुन्हा पृथ्वीच्या आतमध्ये खूप सारे जे वायू आहेत ते सगळे बाहेर पडतात आणि पाण्याची वाफही मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर येते. म्हणजेच एक प्रकारचं विषारी वायूंमुळे झालेलं प्रदूषण आहे. वावटळी धुळीची वादळ बरोबरच आहे. कुठेतरी खूप लांब वाळवंटासारखा प्रदेश असेल तिथून वावटळ किंवा धूळ जोरामध्ये जेव्हा येते तेव्हा सगळीकडे ते प्रदूषित हवेबरोबर जात राहतं. त्याच्यामध्ये केर कचरा, माती, परागकण, सूक्ष्मजीव सगळं जे काही तिकडचं सगळं येतं. ह्याच्यामुळे वणवा आपल्याला माहितीये जंगलामध्ये जेव्हा आग लागते लांबपर्यंत ती आग पसरते. बरेचदा ही आग निसर्गतः लागलेली असते आणि बऱ्याचदा ती मानव निर्मित उपद्रवापांमुळे सुद्धा होते. उदाहरणार्थ उन्हाळ्यामध्ये स्पेशली अशा प्रकारचे वणवे हे उन्हाळ्यामध्ये लांब लांबपर्यंत पसरतात. झाडं कोरडी झालेली असतात आणि त्यांच्या भरपूर साऱ्या फांद्या वाळलेल्या असतात आणि कुठे जर काही घासलं गेलं म्हणजे फांदीवर फांदी घासून सुद्धा ठिणगी पेटते. खाली सगळं गवत वाळलेलं असतं. एवढ्या कडक उन्हामध्ये हिरवं गवत जे होतं ते सगळं हळूहळू वाळून जातं. ठिणगी खाली पडली, पेट लागतो आणि तो सगळा लांबपर्यंत पसरत जातो. जे 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 जळण्यासारखं सगळं जाळून टाकतो. एका ठिकाणी लागलेला वणवा हा कितीतरी किलोमीटर लांबपर्यंत जातो. भरपूर साऱ्या अमेझॉनच्या जंगलातल्या भागामध्ये अशा प्रकारचा वणवा होता आणि कित्येक झाडं त्याच्यामुळे नष्ट झाली. आणि असे वणवे आपोआप निसर्गामध्ये पसरतात आणि भरपूर सारी हिरवळ किंवा जंगल नष्ट करतात. पण माणसाच्या उपद्रवामुळे कसे, जसं मी तुम्हाला म्हंटल मगाशी, की खूप हौशी लोक असतात की आम्ही कॅम्पला चाललोय, आम्ही नेचर ट्रेलला चाललोय, आम्ही 2 दिवस तिथे कॅम्पिंग करणार आहे म्हणून तिथे राहतात, जंगलामध्ये जातात, टेंट बिंट टाकतात. सगळ्यांच्या सवयी काही चांगल्या नसतात. काही काही लोक तिथे पार्टी पण करतात आणि मग तुम्ही सिगरेट प्यायलात किंवा त्याचं तुम्ही ते माचीसची काडी तिथेच टाकून आलात, तुमची तर पिकनिक होते, तुम्ही निघून जाता. पण जर ते नीट विझवलं नसेल तर त्याची आग हळूहळू हळूहळू तुम्ही गेल्यानंतर सुद्धा खूप लांबपर्यंत कुठेतरी पसरलेली असते. अशा पद्धतीने माणसाच्या इंटरफिरन्समुळे आग लागू शकते. सूक्ष्मजीव हवेत मिसळला स्वाभाविकच आहे. काही जीवाणू, कवकांचे बीजाणू हवेमध्ये मिसळतात. आता कोरोना आला होता मध्यंतरी. कोरोना जेव्हा हवेत नव्हता तेव्हा ते काही प्रदूषण नव्हतं. कोरोनाचे जे काही व्हायरस होते ते जेव्हा हवेमध्ये गेले तेव्हा ती प्रदूषित हवा झाली. मग जेव्हा अशा ठिकाणी लोक जातात तेव्हा त्यांना त्या इन्फेक्शनने त्रास व्हायला लागतो. मानवनिर्मित कारण इंधनाचा वापर हे आपल्या आवडीचे. इंधन वापरल्याशिवाय आपल्या गाड्या सुरू होत नाहीत सहसा. सगळ्यांच्याच काही ई कार नाहीयेत, ई व्हेकल नाहीयेत, ई सायकल नाहीयेत. मग सायकल तर ठीकच आहे की ती आपण 2 पायावर चालवू शकतो आणि त्याला कुठल्या फ्युएलची गरज नाही. पण बाईक, स्कूटी, कार, स्कूल बस, ट्रक ह्या सगळ्यांमध्ये आपण पेट्रोल, डिझेल असंच काहीतरी वापरतो. रॉकेल, एलपीजी सिलेंडर जे आपण वापरतो ते, कोळसा जाळतात, लाकूड जाळतात, ह्या सगळ्यामधनं जे काही गॅसेस बाहेर येतात, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि हे सगळेचे सगळे कोण असतात? हवेमध्ये गेलेले वायू असतात. घन कचरा, शेतीचा कचरा, बागेतला कचरा उघड्यावर जाळला की काय होतं? त्या ज्वलनातनं ह्या सगळ्या वायूंना हवेमध्ये मिसळण्याची संधी मिळते. बरोबर की नाही? घन कचरा त्यात पण जर तो प्लास्टिक, रब्बर असा असेल तर काही विचारायची सोय नाही. त्या सगळ्याचे वास लांब लांबपर्यंत येतात. बागेतला कचरा, बागेत काहीही कचरा असू शकतो. लोक चॉकलेट खातात, बिस्किट खातात, चिप्स खातात, फुलं आणतात, फळं आणतात, जे काही आणतात फेकून देतात तिकडे. असा सगळा एकत्र कचरा तुम्ही तिथे जाळलात तर कशा कशा प्रकारचे वायू हवेमध्ये मिसळतील. ह्याच्यामुळे हवेचं प्रदूषण होतं. आमच्याच घराच्या इकडे मागे एक गॅरेज होतं. आमचं घर, आमची बिल्डिंग एका बाजूला होती, थोड्या बऱ्याच अंतरावरती पुढे ते गॅरेज होतं. तर तो माणूस रात्र झाली की तिथला सगळा जो कचरा होता ना, ते काय त्याचे ते टायर, ट्यूब बीब काय काय पडलेले असायचे, तो सगळा कचरा एका बाजूला जमा करून ठेवायचा आणि रात्र झाली की रोज त्याला पेटवायचा.
मी समजू शकते की रोज कचऱ्याची गाडी येऊ न येऊ, तो कचरा टाकण्याची जागा नाही किंवा तो ठेवण्यासारखं नाही, सगळं मान्य आहे. पण तो तुम्ही रोज जाळत बसला तर त्या सगळ्यातनं जे निर्माण होणारे वायू असतात ते लांबपर्यंत पसरतात. एका विशिष्ट वेळानंतर आम्हाला समजायचं की आला हात जाळायला, कारण की तो वास यायचा. म्हणजेच तुम्हाला माहितीये की ट्यूब्स असतात प्लास्टिकच्या किंवा त्या रब्बरच्या, त्या जाळल्यानंतर कसा विचित्र वास येतो. त्याचा अर्थ की तुम्ही त्या ज्वलनातनं अशाही पद्धतीचे वायू निर्माण करताय जे तुमच्या श्वसनामध्ये आजूबाजूला नाही आहेत. बरोबर. त्यातले काही वायू हे विषारी सुद्धा असतात, पण त्याचा कालांतराने परिणाम दिसतो. मग या औद्योगिकरण हे तर आपणच स्वतःच्या प्रगतीचं द्योतक म्हणून सांगतो. औद्योगिकरणात आपण काय करतो, अनेक प्रकारचे उद्योगधंदे करतो. कारखाने, फॅक्टरी असतात. बरोबर. त्याचे पॅकेजिंग युनिट्स असतात, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स असतात, ट्रान्सपोर्ट युनिट्स असतात, भरपूर गोष्टी असतात. त्या कारखान्यांमधून प्रचंड प्रमाणामध्ये धूर बाहेर पडतो. गंधकाची भस्म, नायट्रोजन ऑक्साईड वातावरणामध्ये मिसळतात. म्हणजेच ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप सारे गॅसेस आणि खूप सारे हार्मफुल गॅसेस पण औद्योगिकरणातून बाहेर पडतात. ऊर्जा निर्मिती आणि अणुस्फोट हे तर एक चांगलं आणि वाईट असं एकत्रित मिश्रण आहे. अणु ऊर्जा निर्मितीमध्ये जे काही किरणोत्सारी पदार्थ आहेत, असे किरणोत्सारी मूलद्रव्य आहेत, त्याचा वापर केला जातो फ्युएल म्हणून. त्या फ्युएल मधनं जे काही रेडिएशन्स येतात ते तुम्ही कंट्रोल फॉर्म मध्ये वापरू शकता, वाढवू शकता, कमी करू शकता आणि त्यातून ऊर्जा निर्मिती करू शकता. आपल्याकडे मुंबईमध्ये BARC म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, त्याच्यामध्ये या अणु ऊर्जेवरती आधारित इलेक्ट्रिसिटी निर्माण होते आणि ती खूप चांगली रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी आहे, म्हणजे अक्षय ऊर्जा स्त्रोत आहे. पण शेवटी त्याच्या अतिवापरामुळे किरणोत्सर्जन होऊन हवेमध्ये प्रदूषण घडून येतं. ती किरणं हवेत जातात. बरोबर ना. अशा पद्धतीने या स्फोटांमधनं, अणुस्फोट तुम्हाला माहितीये का की दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांवरती 2 मोठे मोठे ॲटम बॉम्ब टाकले होते. ते अतिशय भयंकर, इतिहासातली सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणून तिला न्यूक्लिअर बॉम्बच्या त्या अटॅकला मानलं जातं. अमेरिकेने हे 2 बॉम्ब टाकले आणि दोन्ही शहरं पुढच्या अनेक वर्षांपर्यंत उद्ध्वस्त राहिली. शहरं डेव्हलप झाली, पण तिथल्या लोकांमध्ये जेनेटिक प्रॉब्लेम आले, कारण की ते न्यूक्लिअर बॉम्ब होते, ते न्यूक्लियस आणि त्याच्यामुळे होणारे रेडिएशन, ह्या सगळ्याचा परिणाम तिथल्या लोकांना नंतर बऱ्याच वर्षापर्यंत सहन करावा लागला. आता हवा प्रदूषके, स्त्रोत आणि परिणाम. आपल्याला माहितीये की हवेमध्ये अनेक प्रकारची प्रदूषक आहेत, म्हणजे पोल्युटंट्स आहेत. ते कुठून कुठून येतात आणि ते काय काय परिणाम करतात. सल्फर डायऑक्साईड म्हणजे SO2. कारखाने, ज्या ठिकाणी कोळसा आणि खनिज तेल किंवा इंधनाचा वापर होतो, अशा ठिकाणी जेव्हा ते बर्न होतं, जळतं, तेव्हा त्याच्यामधनं SO2 हा वायू रिलीज होतो. आता त्याचा परिणाम काय होतो, डोळ्यांचा दाह, म्हणजे डोळ्यांना जळजळ करणं, श्वसन मार्गाचा दाह, श्वास घेताना जळजळ होते, अतिरिक्त कफ निर्मिती, कफ जमा होतो कारण तुमचं तुमचं रेस्पिरेटरी सिस्टीम, श्वसन संस्था तुमची गडबडली, दम, तुमच्या श्वसनातच अडथळा आला की तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम येतात. बरोबर ना. म्हणजे सल्फर डायऑक्साईड जो आहे तुमच्या श्वसन मार्गातला अडथळा आहे. कार्बन मोनॉक्साईड CO, वाहन आणि कारखान्याचा धूर. जेव्हा कार्बन पूर्णपणे जळतो तेव्हा तो कार्बन डायऑक्साईड बनतो, पण त्याचं जेव्हा अर्धवट ज्वलन होतं तेव्हा तो कार्बन मोनॉक्साईड CO असा एक संयोग बनवतो. आता याच्यात काय दुष्परिणाम होतात, रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेमध्ये घट होते, म्हणजे रक्तामधील ऑक्सिजनची पातळी कमी होते. ऑक्सिजनची कमी म्हणजे थकवा, अनइझीनेस, त्रास होणे, कुठलीही ऍक्टिव्हिटी करताना ताकद कमी लागणे. ऑक्सिजन कमी म्हणजे शक्ती कमी, ऊर्जा कमी, आणि त्या सगळ्याचा परिणाम CO मुळे झालेला असतो. नायट्रोजनचे ऑक्साईड NO2, NO3 वाहनांच्या धुरामुळे ते येतात. फुफ्फुसे आणि श्वसन मार्गाचा दाह. फुफ्फुसांमध्ये आणि श्वसनाच्या मार्गामध्ये दाह म्हणजे जळजळ होते. कशामुळे? नायट्रोजन ऑक्साईडमुळे होते. हवेत मिसळलेले कणरूप पदार्थ, उद्योग आणि वाहनांचा धूर, श्वसन रोग. हवेमध्ये अनेक बारीक बारीक कण असतात जे असे अधांतरितच असतात, आणि ते पदार्थ काय करतात, उद्योग आणि वाहनांच्या धुरामधनं ते येतात. की कुठेतरी काहीतरी बनवलंय, मॅन्युफॅक्चरिंग युनिट, सिमेंटचा कारखाना आहे समजा, बारीक 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 हवेमध्ये कण ते तरंगत असतात, आणि ते जेव्हा आपल्या श्वसनात आपल्या सिस्टीम मध्ये येतात तेव्हा आपल्या श्वसनाचे रोग होतात, कारण की ते बारीक आपल्याला माहित नाही, आपण श्वासातनं गेले पण आपल्या पोटात ते, म्हणजे
सिस्टीम मध्ये. धूळ, उद्योग आणि वाहनांचा धूर हे त्याचं कारण आहेच आहे. सिलिकॉसिस व्याधी, एक प्रकारची व्याधी, ह्याच्याबद्दल मी तुम्हाला पुढच्या वेळेला जरा डिटेलमध्ये सांगेन. सिलिकॉसिस म्हणजे काय हे तुम्हाला मी पुढच्या वेळेला सांगते. जरा तुम्ही पण अभ्यास करून या की हे काय आहे. जरा डिस्कशन करू पुढच्या वेळेला. कीडनाशके म्हणजे कीटकनाशके. कीटकनाशकांची निर्मिती आणि वापर, ज्या ठिकाणी असे कीटकनाशक बनतात त्या कंपन्यांच्या आजूबाजूला त्याचा कचरा असतो, त्याचा धूळ असतो, त्याचं प्रदूषण असतं, ते हवेमध्ये त्याचे कण मिसळतात. आणि ज्या शेतांवर तुम्ही ते कीटकनाशक मारता, ज्या तुमच्या वनस्पतींवर मारता, तिथे सुद्धा त्याचे कण हवेमध्ये पसरलेले असतात. तर ह्याचा परिणाम काय होतो? मनोदौर्बल्य आणि दीर्घ श्वसनामुळे मृत्यू, वीकनेस, हार्ट वरती असं स्ट्रेसफुल, मनोदौर्बल्य, की तुमच्या मनामधूनच तुम्ही वीक झाला असं तुम्हाला वाटतं. थोडं सायकोलॉजिकल पण येते. आणि दीर्घ श्वसनामुळे मृत्यू, म्हणजे असं दम लागल्यावरती आपण कसं तरी श्वास घेतो की नाही, तसा श्वास घेणं आणि वीकनेस, इंटरनल स्ट्रेंथ घालवणं, त्याच्यामुळे मृत्यू होणं. असं या कीटकनाशकांमुळे होतं. किडे तर मरतातच, माणसंही मरतात. काय उपयोग आहे सांगा. मिथेन म्हणजे CH4, कारखान्यातून होणारी वायू गळती, विषबाधा, त्वचेचा कर्करोग, दमा, श्वसनाचे विकार. मिथेन इज अ डेंजरस गॅस. तर ह्या गॅसमुळे काय काय होतं बघा. विषबाधा होते, त्वचेचा कर्करोग होतो. ज्या ज्या कंपन्यांमध्ये असा मिथेन वगैरे गॅस बनत असेल, तिथे काम करणाऱ्या कामगारांची तुम्ही विचार करून बघा काय परिस्थिती असेल. किती त्यांना स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे आणि किती किती मेजर्स फॉलो करायला पाहिजे स्वतःला वाचवण्याकरता. आता 2 डिसेंबर 1984च्या रात्री भोपाळमध्ये आतापर्यंतची सर्वात भयानक औद्योगिक दुर्घटना घडली. तिथे अपघातातून घडलेल्या वायू गळतीमुळे 8,000 लोक प्राणाला मुकले. भोपाळ गॅस दुर्घटनेबद्दल अधिक माहिती मिळवा आणि त्या आधारे पुढील मुद्द्यांची चर्चा करा. तुम्हाला मी सांगते हे भोपाळ गॅस ट्रॅजेडी काय होती. भोपाळमध्ये एक खूप मोठी केमिकल फॅक्टरी होती. त्याच्यावरती एक वेबसिरीज पण आलेली. त्याच्यावर खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला युट्यूबवर व्हिडिओ पण मिळते. कारण ही खूप भयंकर घटना होती. ती एक युनियन कार्बाइड नावाची एक फिरंगी कंपनी होती. दुसऱ्या देशातली, आय थिंक अमेरिकन का इंग्लंडची कुठली तरी ती कंपनी होती. मला लक्षात नाही आता कुठल्या देशातली होती, पण ती भारतीय कंपनी नव्हती आणि भारतात त्याचा प्लॅन्ट होता. तर त्याच्यामध्ये जे काही त्यांचे रूल होते, प्रोडक्शन जास्त व्हावं म्हणून त्याच्यामध्ये काही रूल होते, ज्याच्यामध्ये तिथल्या ज्या लोकल कामगारांनी सांगितलेल्या गोष्टी होत्या त्या दुर्लक्षित केल्या गेल्या. म्हणजे सिस्टीमने ते बघितलं की हे बरोबर नाहीये. तिथे गळती होत होती, गॅसची गळती होत होती आणि त्या गॅसमुळे प्रॉब्लेम येऊ शकेल हे आधीच तिथल्या लोकांनी सांगितलं होतं. तिथे काही वेगवेगळ्या पद्धतीचे केमिकल्सची ती खूप मोठे युनिट होतं केमिकल बनवणाऱ्या कंपनीचं. पण कुठला तरी गॅस कुठून तरी लीक होत असेल तर त्याच्यावरती जास्त लक्ष देणं गरजेचं असतं जिथे केमिकल फॅक्टरी असते. कारण तिथे अनेक प्रकारचे टेम्परेचर झोन असतात, प्रेशर झोन्स असतात. आणि जर एखादा स्फोट झाला किंवा आणखीन काही केमिकल रिएक्शन झाली, आणखीन काही झालं, तर तुम्ही ते कंट्रोल नाही करू शकत. कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्याकडे केमिकल्स इथे भरलेले असतात. इकडे पण तेच झालं. रात्री लोक झोपलेली होती आणि त्यांना माहितही नव्हतं की त्या कंपनीतला एक जो एक विषारी वायू आहे तो लीक झालाय. तो लीक झालाय म्हणजे काय झालं, तो सगळ्या भोपाळभर पसरला, आजूबाजूच्या सगळ्या ठिकाणी पसरला. आधी त्या कंपनीच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या ज्या काही वसाहती होत्या तिथली लोक मेली. कारण तो जो गॅस होता तो नाका तोंडात घशात न गेल्यानंतर त्यांचं डायजेशन, त्यांचं रेस्पिरेशन सगळं जळजळ जळजळ व्हायला लागले आणि लोकांना काही कळलं नाही. ते काही काळाच्या आतच बिचारे मेले. पण आता हा जो वायू होता तो हवेतून खूप लांब पर्यंत बऱ्याच ठिकाणी पसरला. जिकडे जिकडे पसरला तिथल्या लोकांना त्रास झाले. खूप कमी लोक त्यातनं जगले, सगळे बाकीचे गेले. कारण की तुमच्या नाका तोंडात जेव्हा तो वास जातो, वायू जातो, तेव्हा तुम्ही कंट्रोल नाही करू शकत. श्वास घेतल्याशिवाय मनुष्य जगू नाही शकत, बरोबर ना. तर त्या युनियन कार्बाइड भोपाळ मधल्या त्या भयंकर घटनेनंतर ती कंपनी बंद करायची, तिथल्या मॅनेजमेंटला पकडायचं, अशा खूप गोष्टी सुरू होत्या. पण ज्यांच्यामुळे दुर्लक्ष केल्यामुळे हा सगळा प्रकार घडला ते तर निघून गेले, भारत सोडून पळून गेले. जे मेले त्यांच्या आयुष्याची काय किंमत आहे.
म्हणजेच आपला जो जीव आहे तो फार महत्वाचा आहे आणि तो अशा इतर आजूबाजूला असलेल्या अनेक घटनांवरती अवलंबून असतो. आपल्या आजूबाजूला अनेक ठिकाणी बघा कचऱ्याचे ढीग पडलेले असतात, कुठेतरी काहीतरी जाळतच असतात, कुठेतरी काहीतरी औषधं जाळायचा असाच उघडा पडलेला एरिया असतो, तिथून लांब लांब पर्यंत त्याचे सगळे धूर पसरतात आणि आपण काही करू शकत नाही. जोपर्यंत सिस्टीम आणि लोक या बाबतीत सजग होत नाहीत तोपर्यंत ह्याला अंत नाहीये. कारण की आपण आपल्या घरी बसून पोलिसांना कंप्लेंट केली की आमच्या इथे अवैध पद्धतीने औषधं जाळायचं काम चाललेलं आहे, एक्सपायर औषधं जाळतायत, पोलीस तिकडे येणार, त्या माणसाला नेणार, तो पैसे देऊन सुटणार, काही होऊ शकतं. आपल्या हातात नाहीये ना या गोष्टी बदलणं, पण याचा त्रास होतो सामान्य जनतेला. पण आपण सजग असलं पाहिजे आणि आपण लक्ष देऊन बघायला पाहिजे की आपल्या आजूबाजूला काय काय गोष्टी घडतात. त्याच्याकरता आपण काय करू शकतो ह्याचे अधिकार आपल्याला माहिती असायला पाहिजे, हो की नाही? ते आपल्याला माहित नसतात कारण की आपण त्याचा विचार करत नाही, पण ते अधिकार आहेत आपले. चांगलं हेल्दी जगणं हाही आपला अधिकार आहे. आता हवा प्रदूषणाचा वनस्पती आणि प्राणी यांच्यावर होणारा परिणाम हे तर तुम्ही बघितलं. भोपाळ गॅस ट्रॅजेडीचे मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही स्वतःही शोधा, पुढच्या वेळेला मला सांगा. हवा प्रदूषणाचा वनस्पती आणि प्राण्यांच्यावर परिणाम होतो का? पहिली गोष्ट होतो, ते पण सजीव आहेत. जसं आपल्याला त्रास होतो तसं त्यांनाही त्रास होतो. वनस्पतींच्या बाबतीत काय होतं, पर्णछिद्रे बुजून जातात. त्यांचा जो स्टोमॅटा असतो, पानांच्या खालच्या बाजूला होल असतात, तिकडनं हवेचा एक्सचेंज होतो. कार्बन डायऑक्साईड देणं, कार्बन डायऑक्साईड घेणं, ऑक्सिजन देणं, इतर पाण्याची वाफ देणं घेणं, ह्या सगळ्या प्रक्रिया त्या पर्णछिद्रांमधनं होतात. ती बुजूनच जातात. प्रदूषण आहे तिथे, तर काहीतरी अडकलं की गेलं. प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते, प्रश्नच नाही. प्रकाश तुमच्या पानांवरती यायला पाहिजे, त्याच्याकरता तुमचा सरफेस त्याला रिसिव्ह करणारा पाहिजे. पण प्रदूषण असेल तर त्याच्यावर एक प्रकारचा थर असतो जो प्रकाशाला तिथपर्यंत पोहोचू देत नाही आणि तुमची प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते. वनस्पतींची वाढ खुंटते, पानं गळतात, पिवळी पडतात. खालूनही प्रॉब्लेम आहे, वरूनही प्रॉब्लेम आहे, सगळीकडनं प्रॉब्लेम आहे. प्रदूषित ठिकाणी वनस्पतींची जगण्याचीच एक परीक्षा असते. कसं ते जगणार ना? प्राणी श्वसनावर विपरीत परिणाम होतो, डोळ्यांचा दाह होतो, ह्याच्याबरोबर आणखी त्यांनाही रेस्पिरेटरी प्रॉब्लेम श्वसनाबरोबर आणि हार्ट प्रॉब्लेम होऊ शकतात. का नाही होऊ शकतात? त्यांच्या पण सिस्टीम कनेक्टेड आहेत जशा आपल्या आहेत. ठीक आहे. आता ह्याचा पुढचा टप्पा आहे हवा प्रदूषणाच्या वातावरणावर होणारा परिणाम. बघा, ओझोन थराचा ऱ्हास किंवा नाश. ओझोन म्हणजे आपल्या पृथ्वीभोवती असलेलं एक संरक्षक कवच आहे. आपल्या वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोनचा थर आहे. आपल्याला माहिती आहे की वातावरणाचेही बरेच थर आहेत, बरोबर? त्या स्थितांबराच्या खालच्या बाजूला ओझोन आहे. ओझोन काय करतो, सूर्यापासून येणाऱ्या सगळ्या ज्या काही युव्ही म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन अशी किरण आहेत, अतिनील किरण आहेत, त्या किरणांना तो ऍब्झॉर्ब करतो, म्हणजे ऍब्झॉर्ब करून टाकतो, त्याला तो गिळंकृत करून टाकतो, त्याला गायब करून टाकतो. म्हणजे बाकी सगळी चांगली किरणं पृथ्वीवरती येतात, पण जी हार्मफुल आहेत, जी काही त्रास देणारी आहेत, त्या युव्ही किरणांना तो आपल्यापर्यंत येण्यापासून गायब करून टाकतो, ऍब्झॉर्ब करतो. म्हणजेच काय होतं, खाली येणाऱ्या सगळ्या जो सूर्याचा प्रकाश किरण असतात ती त्रासदायक नसतात. पण आता ओझोनचा थरच नाश पावला, त्याला खड्डे पडले, तर काय होणार आहे? मोकळा खड्डा असेल तर तिकडनं वरून खालपर्यंत सगळं जसं तसा सूर्याचा प्रसाद आपल्याला मिळेल. जसे आहेत तशी सगळी किरणं येतील. समजा तुमच्या डोक्यावर एक छत्री आहे, त्या छत्रीमुळे तुम्हाला ऊन लागत नाही, पाऊस लागत नाही, तुमचं संरक्षण झालंय. पण त्या छत्रीला मोठा खड्डा पडला, त्यातनं ऊनही येईल, पाऊसही येईल, कोणी काय फेकला असेल तो कचराही पडेल. म्हणजेच काय, तुमच्या डोक्यावरचं ओझोनचं जे काही आवरण आहे त्याला जिकडे जिकडे खड्डे पडलेत तिकडे तिकडे सगळीकडे तो ओझोन वायूचा थर नसल्यामुळे जसे आहेत सूर्याची किरणं तशी ती अतिनील किरणांसकट आपल्याकडे येतात. तिथे राहणाऱ्या लोकांना त्वचेचे कर्करोग होतात. जास्त उष्णतेमुळे तिथल्या झाडांवर किंवा प्राण्यांवर, पक्ष्यांवर, सगळ्यांवर विपरीत परिणाम होतो. आता हरितगृह परिणाम आणि जागतिक तापमान वाढ, ह्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग आणि ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हणतो. CO2 वातावरणामध्ये अगदी कमी प्रमाणामध्ये असला तरी तो सूर्याची उत्सर्जित ऊर्जा शोषून घेण्याचे अतिशय उपयुक्त काम करतो. बघा, समजा ही आहे आपली पृथ्वी आणि ही आहेत सूर्याची किरणं. सूर्याची किरणं पृथ्वीवर जेव्हा पडतात तर ती काय होतात, रिफ्लेक्ट होतात. म्हणजे काय होतात, परावर्तित होतात. पण
आपल्या आजूबाजूला आहे हवेचं आवरण, वातावरण. ह्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे. मी इथे ना असे हिरवे हिरवे बॉल काढते. हे आहेत कार्बन डायऑक्साईडचे रेणू. हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड आहे. याच्यामुळे काय होतं, हे जे बाहेर जाणारी किरण आहेत ना, ह्यांना तो इथे थांबवून ठेवतो. ह्याच्यामध्ये या किरणांमध्ये आहे उष्णता म्हणजे ऊर्जा. ही ऊर्जा बाहेर जाणार त्याच्या आधीच तिथे रोखली गेली. म्हणजे आता पृथ्वीचं जे तापमान आहे ना, ते चांगलं वॉर्म आहे. वॉर्म म्हणजे न खूप थंड न खूप गरम असं. पण जर तुमचा कार्बन डायऑक्साईड वाढला, जेवढे सगळे किरण खाली पडतायत तेवढे सगळेचे सगळे अडकतील आणि सगळ्यांमुळे उष्णता अजून वाढेल. इथला किरण, इथला किरण. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी असला तर काय होतं, जे रिफ्लेक्शन होतंय किंवा जे काही आजूबाजूला असलेले परावर्तित झालेले उष्णतेचे जे किरण आहेत म्हणजे सूर्याची किरण आहेत, त्याची जी ऊर्जा आहे ती आपल्याला आवश्यक आहे तेवढीच आहे. पण जर जास्त प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड असेल तर काय होणार आहे, सगळीच्या सगळी उष्णता पृथ्वीवरच राहील. मग काय प्रश्नच नाही. एवढ्या जास्त गरमीमुळे पृथ्वीवरती हरितगृह परिणाम, ह्याला म्हणतात ग्रीन हाऊस इफेक्ट. म्हणजे मागील 100 वर्षामध्ये औद्योगिकरणामुळे वातावरणातलं CO2चं प्रमाण वाढलं. आधीपेक्षा CO2 आता जास्त आहे. याच्यामुळे काय होतंय, हळूहळू आपल्या पृथ्वीचं तापमान वाढत चाललंय. त्याला आपण ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हणतो. CO2 प्रमाणेच नायट्रस ऑक्साईड, मिथेन वायू, CFC हे पृथ्वीवरील वातावरणातील उष्णता रोखून ठेवतात. CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन, मिथेन वायू म्हणजे CH4 आपण वर जो बघितला तो, नायट्रस ऑक्साईड म्हणजे NO2 NO3. हे सुद्धा जे gases आहेत ते काय करतात, कार्बन डायऑक्साईड प्रमाणेच पृथ्वीवरची उष्णता रोखून ठेवतात म्हणजे पकडून ठेवतात आणि एकत्रितपणे त्यांना काय म्हणतात हरितगृह वायू म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस. आता वाढत्या हरितगृह परिणामामुळे हळूहळू जागतिक तापमानामध्ये वाढ होत चालली. यामुळे हवामानामध्ये बदल घडून येतात. पिकांचं उत्पादन, वन्यजीवांचं वितरण ह्याच्यामध्ये बिघाड होतात. हिमनग आणि हिमनद्या वितळून समुद्र पातळीमध्ये वाढ होते. सगळ्यात भयंकर ह्याचा जो परिणाम आहे कसला, तुमच्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरचं जेव्हा तापमान वाढेल तर हे आपल्याला विसरून जाणार नाही की आपल्या पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांकडे, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाकडे भरपूर प्रमाणामध्ये अनेक किलोमीटर उंचीच्या बर्फाच्या थरांनी आच्छादित असे प्रदेश आहेत. पण जेव्हा उष्णता वाढेल तर ही उष्णता पूर्ण पृथ्वीच्या आजूबाजूला सगळीकडे वाढेल. कोपऱ्यावरती ध्रुवांवरती असलेला जो बर्फ आहे, उष्णता दिली की काय होणार आहे, वितळणार आहे. वितळलेला बर्फ जाणार कुठे, त्याच बर्फामधून अनेक नद्या, जसं आपल्याकडे आहे गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, ह्या सगळ्या हिमनद्या आहेत. म्हणजे या अशा नद्या आहेत ज्यांचा उगमच हिमालयामध्ये होतो. हिमालयातल्या बर्फ वितळून 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 त्यांच्याकडे एवढं पाणी येतं आणि मधल्या ह्याच्यात त्यांना बऱ्याच नद्या भेटत राहतात म्हणून त्यांची पात्र मोठी मोठी होत जातात. पण जर तुमचा वरचा बर्फच जास्त वितळला तर वरूनच त्या भरभर 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 भर येतील आणि काय होणार आहे, आजूबाजूचा सगळा प्रदेश त्या बुडवून टाकतील. जिथे जिथे समुद्र आहे त्या समुद्राच्या पातळीमध्ये जर वाढ झाली तर जे काही प्रदेश त्या समुद्राच्या पातळीला किंवा समुद्राच्या किनाऱ्याला लागून आहेत ते सगळेचे सगळे जमिनीतले ते प्रदेश पाण्याखाली जातील म्हणजे बुडून जातील. म्हणजेच थोडक्यात काय, पृथ्वीवरती काही पाणी आणि काही जमीन अशी परिस्थिती आहे. पाण्याचं प्रमाण पृथ्वीच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. पाण्याचा काही भाग हा बर्फामध्येच परावर्तित झालेला आहे, बदललेला आहे. तो आपल्या भल्याचा आहे. पण आपल्या शहाणपणामुळे आणि आपल्या दुर्लक्ष करण्यामुळे, आपल्या प्रगतीच्या आंधळ्या वाटचालीमुळे आपण काय करून ठेवलंय, ह्या सगळ्या आजूबाजूला असलेल्या हवामानामध्ये बदल घडवून आणतोय आपण. एका बाजूला आपली प्रगती आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यामुळे होणारा ऱ्हास निसर्गाचा. ह्याच्यामुळे झाडं तोडून टाकली आपण. झाडं नाहीत तर कार्बन डायऑक्साईड घेणारं कोण नाही, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं. आपण कंपन्यांमधनं आपल्या आपल्या गाड्यांमधनं धूरच धूर निर्माण करतो, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड पुन्हा वाढला.
जेवढा केवढा कार्बन डायऑक्साईड गरजेचा होता त्याच्याहून त्याचे आता प्रमाण वाढत चाललंय आणि तो काय करणार आहे, आजूबाजूला असलेल्या सगळ्या उष्णतेला पकडून ठेवणार आहे. म्हणजेच काय होईल, आपल्या पृथ्वीवरचं एकत्रित हवामान, तापमान बदलून जाईल. जिकडे जमीन आहे तिथेही पाणी, जिथे पाणी आहे तिथे पाणी तर आहेच. थोडक्यात आपलं भविष्य हे पाण्यात आहे. आपलं म्हणजे नाही, पण पुढच्या काही पिढ्यांपर्यंत तर सगळ्यांनी स्विमिंग चांगलं शिकून घेतलं पाहिजे. आपले घरे कदाचित पाण्याखाली असू शकतात, आपण ॲक्वेटिक ॲनिमल्स होऊ शकतो. जर सर्व्हाइव्ह करायचं असेल तर आपल्याला स्वतःमध्ये हे बदल करावेच लागतात. कारण की आजूबाजूला होणाऱ्या तापमानातले बदल तुम्ही अनुभवलंय का? गेल्या 2-3 वर्षामध्ये उन्हाळ्यामध्ये इतकी बेकार गरमी होती की घरामध्ये राहून सुद्धा, स्पेशली या उन्हाळ्यातले 8 दिवस अगदी मोजून 4 ते 5 दिवस म्हणजे पूर्ण आठवडा असा होता की घरामध्ये बसून पंखे 5 वर करून सुद्धा घरामध्ये अंगाची लाही लाही होत होती. ग्राउंड फ्लोअरवर बसून ना, मी वरच्या मजल्याचं म्हणत नाहीये. म्हणजेच जिथे उष्णता नाही पोचलेली तिथे सुद्धा घरामध्ये बसून आपल्याला गरम होतंय. याचा अर्थ असा आहे की आता उष्णता म्हणजे टेम्परेचर इतकं जास्त झालंय. उन्हाळ्यामध्ये आपल्याला ते सहन होत नाही, पावसाळ्यामध्ये योग्य वेळेला पाऊस पडत नाही, हिवाळा तर कधी येतो कधी जातो हेही आपल्याला कळत नाही. म्हणजे सगळं ऋतुचक्र पण बिघडलं. पावसाळ्याने तर करतो तो कहर करतोच तो. उन्हाळ्यामध्ये पूर येतात नद्यांना आणि पावसाळ्यात जेव्हा आपली पेरणी बिरणी सुरू असते, आता बाबा आपण व्यवस्थित झाडं लावूया आणि पीक काढूया आपले शेतकरी म्हणत असतात, त्यावेळेला तो गायब होतो. मग कधी पडतो? दिवाळीमध्ये, जेव्हा फटाके लावायचे का ते होड्या होड्या करून पाण्यामध्ये पोहोचवायचे हे कळत नाही आपल्याला. सो हे सगळं निसर्ग चक्र बदलत चाललंय. ह्याला कारणीभूत आहेत हे वातावरणातले आणि हवामानातले बदल, आणि ते घडतात फक्त माणसांमुळे. दुसरे कुठलेच प्राणी कुठल्याच सिस्टीमला डिस्टर्ब करत नाही एक्सेप्ट ह्युमन्स, बरोबर. आता दुसरा एक आहे मुद्दा, तो आहे आम्लवर्ष म्हणजे ऍसिड रेन. बघा, आपल्या सगळ्यांना पाऊस, पहिला पाऊस स्पेशली उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घरी बसून आपण थकलेलो असतो, कंटाळलेलो असतो, लाईट पण जातात बऱ्याचदा. लाईट असले तरी एवढी गरमी असते की पंख्याखाली बसून पण घामाच्या धारा लागलेल्या असतात. आपण सगळे वाट बघत असतो की पाऊस कधी पडेल. उन्हाळ्यामध्ये पावसाची जास्त किंमत कळते. तर ह्या पावसाची जेव्हा आपण खूप वाट बघत असतो आणि पहिला पाऊस पडतो तेव्हा आपण धावत जातो, मला पावसात भिजायचंय. आणि समजा विचार करा, तुम्ही धावत धावत केला आणि तुमच्या हातावर जे पाण्याचे थेंब पडतात त्याच्यामुळे तुमची स्किन बर्न व्हायला लागली, जळजळ व्हायला लागली तुम्हाला, तर बरं वाटेल का तुम्हाला? असं झालं की समजा ऍसिड रेन झाली म्हणजे आम्लवर्षा. आता हे काय आहे बघा, कोळसा, लाकूड, खनिज तेल यांच्या इंधनातून, त्यांच्या ज्वलनातून सल्फर आणि नायट्रोजनचे ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर आणि नायट्रोजनचे डायऑक्साईड SO2 NO2 आणि कार्बन डायऑक्साईड तर त्यांचा मित्र आहे, तो असतोच असतो हवेमध्ये. ह्यांचे जे काही ऑक्साईड आहेत ते वातावरणामध्ये असतात, ही पावसाच्या पाण्यामध्ये मिसळतात. वरून येतो H2O आणि खाली आहे SO2. H2SO4 असं मला बनायला इथे स्कोप आहे. H2SO4 म्हणजे काय आहे? हायड्रोक्लोरिक ऍसिड. आता या NO2 च्या वरती H2O. आता मी इक्वेशन बॅलन्स करत नाहीये, मी तुम्हाला फक्त सांगते की ऍसिड कसे बनतात. तर H2O म्हणजे पाणी आणि NO2 म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड, HNO3 म्हणजे नायट्रिक ऍसिड. असं ऍसिड, त्याचे थेंब पाण्याबरोबर जेव्हा टपाटप टपाटप खाली पडतात तेव्हा काय होतं? सल्फ्युरिक आम्ल म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड जे मी तुम्हाला म्हटलं, नायट्रस आम्ल, नायट्रिक आम्ल, अशा अनेक प्रकारची आम्ल पावसाच्या थेंबाबरोबर किंवा हिमकणांबरोबर म्हणजे गारा पडतात ना त्याच्याबरोबर पडून पावसाच्या किंवा बर्फाबरोबर खाली पडतात. त्याला आम्लवर्षा असं म्हणतात. आता याचे परिणाम काय होतात? कॉमन सेन्सची गोष्ट आहे. पावसाबरोबरच ऍसिड आपल्या अंगावर पडलं किंवा जमिनीवर पडलं किंवा वस्तूंवर पडलं, बिल्डिंगांवर पडलं तर काय होणार आहे? ऍसिड आहे ना, ते सगळं डॅमेज करून टाकेल. तर आम्लयुक्त पावसामुळे मृदेची आणि पाण्याच्या साठ्यामधल्या आम्लाची प्रमाण वाढतं. तुमच्या मृदेमध्ये जी काही शेती आहे, जी काही माती आहे, त्याच्यामध्ये काहीतरी आम्लाचं प्रमाण आहे. पावसातलंच पाणी जर तुमचं ऍसिडिक असलं, त्याच्यातच आम्ल असेल तर काय तुमच्या मृदेची आम्लयुक्तता राहणार आहे? ती वाढणारच आहे. पाण्यामध्ये तुमचं जे पाणी तुम्ही पिता ते न्यूट्रल पाणी असतं, त्याच्यामध्ये काही ऍसिडिक किंवा बेसिक नाहीये, ते चांगलं आहे म्हणून तुम्ही ते पिता.
पण त्याच पाण्यामध्ये जेव्हा तुमचं ऍसिड जातं तेव्हा काय होतं, पाणीच ऍसिडिक बनतं. ऍसिड पिल्यासारखं आहे ना ते. बरं, त्याच्यामुळे काय होतं, त्या पाण्यामध्ये राहणारे जलचर, वनस्पती, संपूर्ण जंगलातल्या सगळ्या सजीवांची हानी होते. प्रश्नच नाहीये, ऍसिड कोणाला सहन होतं आणि संपूर्ण परिसंस्थेवर त्याचा परिणाम होतो. इमारती, पुतळे, ऐतिहासिक वास्तू, पूल, धातूच्या मूर्ती, तारेची कुंपणं इत्यादींचं क्षरण होतं. म्हणजे काय होतं, करोजन. अनेक सुंदर सुंदर इमारती, पुतळे, धातूंचे, ऐतिहासिक वास्तू, पूल लाकडाचे असतात, काही धातूचे असतात, काही खूप जुन्या काळातले असतात. त्याच्यावर तुमचं ऍसिड पडलं टपाटप, गेलं ना ते कामात. आम्ल पर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कॅडमियम आणि मर्क्युरी सारखे जड धातू वनस्पतीमध्ये शोषले जाऊन अन्न साखळीमध्ये शिरतात. आता या आम्ल पर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कॅडमियम म्हणजे सीडी आणि मर्क्युरी म्हणजे Hg असे हे दोन हेवी एलिमेंट्स आहेत, हे वनस्पतींमध्ये जातात. कारण की आम्ल पर्जन्य, पावसाचं पाणी जमिनीत गेलेलं आहे. वनस्पती मुळांमधनं पाणी शोषतात, पण ते ऍसिडिक पाणी असेल तर त्याच्यातनं पर्याय शोधण्याकरता ते कॅडमियम किंवा मर्क्युरी सारखेही एलिमेंट्स ऍब्झॉर्ब करतात, जेणेकरून ऍसिडचा त्रास होऊ नये. पण त्यांच्या सिस्टीम मध्ये आता हे दोन गेले, हे चांगले नाही आहेत, ते स्वतः पण त्रासदायकच आहेत. अशा पद्धतीने आम्ल पर्जन्यामुळे तुमच्या फूड सायकलमध्ये दोन भयंकर एलिमेंट येतात, कॅडमियम आणि मर्क्युरी. ठीक आहे. जलाशयातील आणि जलवाहिन्यातील पाणी आम्लयुक्त झाल्याने जलवाहिन्यांच्या विशिष्ट धातूंचे आणि प्लास्टिकचे पेयजलामध्ये निश्चलन होऊन आरोग्याच्या समस्या उद्भवतात. जलवाहिन्या प्लास्टिकच्या असतात त्या, किंवा पाईप असतात मोठे मोठे, त्यातलंच पाणी जर तुमचं आम्लयुक्त झालं तर त्याची रिएक्शन तुमच्या जलवाहिन्यांबरोबर होऊ शकते ना. जलाशयामध्ये तुमचं पाणी ऍसिडिक आहे, तुम्ही जलवाहिन्यांमध्ये ते लांब लांबपर्यंत पाठवताय, लांबपर्यंत पाईप असतात, पण ऍसिडिक जे काही पदार्थ आहेत ते तुमच्या कंटेनर बरोबर रिॲक्ट करतात आणि ते पाणी तुमच्या घरी आलं, तुम्ही ते प्यायलात की झालं ना, तुम्हाला त्या तुमच्या पोटामध्ये प्लास्टिकचे कण आपोआपच जातात आणि त्या अशा पद्धतीने गंभीर अशा आरोग्याच्या समस्या पण निर्माण होतात. आता हवा प्रदूषणावर प्रतिबंधात्मक उपाय. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामध्ये अनेक दूषित कण असतात. हवा प्रदूषण नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेचा वापर आपल्याला बंधनकारक करायला पाहिजे. म्हणजेच काय करायचं, आपल्याला हवेतून बाहेर पडणारं जे जे काही प्रदूषण आहे, कंपन्यांतला धूर असेल, गाड्यांमधला धूर असेल, काही आपण जाळलं तर आपल्याला लक्ष ठेवायला लागेल त्या गोष्टीकडे, की आपण कशा पद्धतीने हवा प्रदूषणापासून स्वतःला वाचवू. बघा, कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामध्ये अनेक दूषित कण असतात, तर त्याच्यावरती हवा प्रदूषण नियंत्रित करण्याची यंत्रणा पाहिजे. एक सिस्टीम असते, त्याच्यामध्ये किती किती गॅसेस किती प्रमाणामध्ये आणि किती कॉन्सन्ट्रेशन रिलीज झाले हे चेक होतं. त्या चिमण्या असतात ना, चिमण्या म्हणजे चिमण्या नाही, ज्या कंपन्या असतात त्यांच्यावरती चिमणी म्हणून एक स्ट्रक्चर असतं, म्हणजे ते तोंड उघडलं की त्यातनं सगळे गॅसेस बाहेर पडतात. असा एक पाईप असतो, त्याला चिमणी म्हणतात. तर त्या चिमण्यांमधनं असे सगळे जे गॅसेस बर्न केलेले असतात ते बाहेर पडतात. पण आता काय होतं, अशा बाहेर पडलेल्या या गॅसेस मधनं किती प्रमाणामध्ये गॅसेस पडले, कोणते गॅसेस बाहेर पडले, ह्याचा काही ट्रॅक ठेवला जात नाही बऱ्याच ठिकाणी. काही ठिकाणी मात्र पद्धतशीर त्याचा मेंटेनन्स केला जातो, त्याचा ऑडिट होतोच त्याचा. पण त्या ऑडिटमध्ये फक्त कामापुरतं काम चालवलंय म्हणून का खरंच वापरलंय म्हणून, अशा दोन्ही पद्धतीने चेक केलं पाहिजे. आणि जर ते बरोबर नसेल, सिस्टीम काम करत नसेल, तर तिला काम करण्याकरता प्रोत्साहन द्यायला पाहिजे आणि जर केलं नसेल त्याच्यावरती फाईन पण टाकायला पाहिजे. ठीक आहे. निरोधक यंत्रणा म्हणजे अरेस्टर, थांबवणारी यंत्रणा, गाळणी यंत्र, फिल्टर, तुम्ही जे सोडताय हवेमध्ये ते फिल्टर करून जायला पाहिजे. शहरातील दुर्गंध पसरवणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, ह्याच्यावर तर बोलावं तर कमी. एका ठिकाणचा सगळा कचरा किंवा एखाद्या शहरातला सगळा कचरा, खूप साऱ्या मोठ्या, स्पेशली महानगरपालिकांच्या बाबतीत तर हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. पूर्ण शहरातला सगळा कचरा कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी जाऊन डंप करतात. विचार करा, जिथेही डम्पिंग ग्राउंड असतात त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या वस्तीचं कसं होत असेल. सगळ्या प्रकारचा कचरा तिथे असतो. मेडिकल कचरा असतो, प्लास्टिकचा कचरा असतो, इलेक्ट्रॉनिक कचरा असतो, काचेचा कचरा असतो, तुम्ही जे म्हणाल तो सगळा त्या कचरा त्याच्यामध्ये असतो. आणि मग त्यातनं ज्या गोष्टी पावसामुळे, पाण्यामुळे, हवेमुळे डिकम्पोज होतात त्या होतात, पण ज्या होत नाहीत त्याचा सगळ्यात मोठा भाग असतो प्लास्टिकच्या कचऱ्याचा.
आणि हा प्लॅस्टिकचा कचरा तर संपतच नाही. म्हणजे एकूण एकच आपण त्या एका दुष्टचक्रामध्ये अडकतो. आण्विक चाचण्या, रासायनिक शस्त्रे यांच्या वापरावर योग्य नियंत्रण असावे. तर असं ऐकलं होतं आणि वाचलं सुद्धा होतं की अनेक प्रगत देशांनी त्यांच्या देशांमध्ये खूप सारी जी प्रगती केली, काही आण्विक प्रगती केली, त्याच्याकरताच्या अभ्यासाच्या त्यांच्या चाचण्या, त्याच्यातनं तयार झालेले जे काही वेस्ट होते ते त्यांनी समुद्राच्या तळाशी नेऊन टाकले. पण कुठे टाकले? जिकडे आपल्यासारखे गरीब देश आहेत, गरीब म्हणजे विकसनशील किंवा आपल्याही पेक्षा अविकसित असे आपल्या जगामध्ये बरेच देश आहेत. त्यांच्या सीमांना लागून जिथे जिथे समुद्र किनारे आहेत तिथे त्यांनी तो कचरा नेऊन टाकला. ते बिचारे काय बोलणार ना? आता आपण बोलायला लागलोय, भारत आता भरपूर प्रश्न विचारतो, नाही म्हणजे नाही हे ठामपणे सांगतो, पण पूर्वी आपल्यालाही बोलण्याला कोणी विचारत नव्हतं. आपल्या देशामध्ये प्रगती म्हणजे काय माहिती काय होतं? आपल्याला विकसित नाही म्हणून हिणवलं जायचं. तुम्हाला काय माहिती, आम्ही प्रयोग केलेत, त्यातला हा कचरा आम्ही टाकणार पाण्यामध्ये. तुम्हाला नाही म्हणता येणार नाही, तुम्हाला होई म्हणता येणार नाही, पण तो कचरा तुमच्या देशाच्या जवळ आहे ना, त्याचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागणार. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्यावरती नियंत्रण असलं पाहिजे, जागतिक नियंत्रण असलं पाहिजे. माझ्या देशाची प्रगती मला हवी आहे, पण बाकीच्या देशांचं नुकसान मला नाही करायला पाहिजे. शेवटी सगळे देश एकमेकांना जोडले गेलेले आहेत. तुम्ही हवेमध्ये, तुम्ही पाण्यामध्ये, तुम्ही जमिनीमध्ये जी काही घाण पेराल ती तुमच्यावरच उलटणार आहे, हो की नाही? तर तेच आण्विक चाचण्या, रासायनिक शस्त्र, अस्त्र, खूप साऱ्या केमिकल कंपन्यांचे सांडपाण्यामधनं किंवा त्यांच्या प्रयोगांमधनं, त्यांच्या लॅबमधनं जे काही पदार्थ बाहेर पडतात त्याच्यावरती कुठेतरी क्लिनिंग केलं पाहिजे, त्याला ते मॉनिटर केलं पाहिजे, त्याच्यावर प्रोसेस करूनच त्याला पाण्यामध्ये सोडलं पाहिजे, हवेत सोडलं पाहिजे. त्याच्यावर योग्य नियंत्रण हे असायलाच पाहिजे. सीएफसी निर्मितीवर बंदी आणि बंधने आणणं, क्लोरोफ्लोरोकार्बन निर्माण करणं आणि बंधन आणणं हे म्हणणं खूप सोपं आहे. जे एसी वापरतो आपण त्याच्यामध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन असतं. जे फ्रीज वापरतो आपण त्याच्यावरती सुद्धा सीएफसी असतं, त्याच्यामध्ये त्याच्या मशीनमध्ये कुठेतरी सीएफसी असतात. त्याचा वापर थंड करण्याकरता केला जातो. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी वस्तू थंड केल्या जातात त्या त्या ठिकाणी सीएफसी वापरले जातात. मग हे प्रदूषण करणार नाहीत का? त्या सिस्टीम आपल्या घरामध्येच असतात. आपणच उन्हाळा आला, कूलर नको मरू दे, काय तो कूलर हळूहळू गरम करतोय आणि सगळी रूम नंतर पूर्णच गरम होते, काय हवा तर लागत नाही, थंडही होत नाही, एसीच बरा. त्याच्यामुळे एसी लावून घेतात आणि त्या एसी मधनं जे प्रदूषण होतं त्याचा कंट्रोल काय? म्हणजे हे आपणच आपलं ठरवायचं की पर्याय काय आणि आपण काय करू शकतो. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक, आपल्या शहरातील हवा कितपत प्रदूषित झाली आहे ही गोष्ट नागरिकांना माहिती असणं आवश्यक असतं. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक निश्चित करण्यासाठी हवेतील SO2, कार्बन मोनॉक्साईड, NO2, पृष्ठभागाजवळील हवेत असलेला ओझोन, कणीय पदार्थ वगैरे वायूंचे प्रमाण दररोज मोजले जाते. मोठ्या शहरांमध्ये जास्त रहदारी असणाऱ्या मुख्य चौकामध्ये असे हवेच्या गुणवत्तेचे निर्देशांक लावलेले असतात. खरंच असतात. एखादा मोठा कॉर्पोरेशनचा बस स्टॉप किंवा एखाद्या असा एखादा असा सेंट्रल चौक घरातला, शहरातला, जिथे काही गोष्टी, खूप साऱ्या लोकांचं जाणं येणं असतं, खूप साऱ्या लोकांचा तिथे वाहनांचा तिथे बराचसा वावर असतो. अशा ठिकाणी हवेची गुणवत्ता चेक करण्यासाठी आपल्याला असे मोठे मोठे बोर्ड लावलेले दिसतात. त्याच्यामध्ये नावं दिलेली असतात, CO2, SO2, NO2, ह्याचं प्रमाण, ह्याचं प्रमाण, ह्याचं प्रमाण. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कळतं की आता आपण जिथे आहोत त्या हवेमध्ये किती प्रमाणामध्ये हे वायू आहेत. त्याच्यामध्ये हिरव्या रंगाची एक पट्टी पण असते, इतकं आवश्यक आहे आणि इतकं आहे. जास्त असेल तर लाल रंगात दाखवतो, कमी असेल तर ठीक आहे, पण नाही तर आपल्याला ते समजतं की किती प्रमाणामध्ये आपल्या आजूबाजूला ते वायू आहेत. अशा ठिकाणी लोक मास्क लावून फिरतात. खूप जास्त प्रदूषित हवा असेल, प्रदूषित जागा असेल तर लोक त्याला मास्क लावूनच तिथे फिरतात. म्हणजेच काय, तर आज असं आपल्या आजूबाजूला असलेलं जे प्रदूषण असतं त्याच्यावरती आपलाच चेक असला पाहिजे. चेक म्हणजे लक्ष असलं पाहिजे. हे झालं आपल्या हवेच्या प्रदूषणाबाबत. आता आहे जलप्रदूषण. मगाशी मी तुम्हाला प्रश्न विचारला होता जलप्रदूषणाचा आणि गणपती विसर्जनाचा. तर गणपती, जे काही मातीचे गणपती असतात, आमच्या स्वतःच्या घरी जो गणपती येतो तो मातीचा, लाल मातीचा गणपती यावर्षी. तर लाल मातीचा गणपती, मातीचा गणपती, शाडूचा गणपती
मातीनेच बनलेले गणपती पाण्यामध्ये विरघळायला पूर्ण वेळ घेतात. पीओपीचे गणपती तर पूर्ण विरघळतच नाहीत. त्याची सोंड तुटलेली, पाय तुटलेले, मुकुट पडलेला. ज्या देवाची तुम्ही 10 दिवस पूजा करणार, 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, जितके दिवस तुमच्याकडे गणपती आहे, त्या मूर्तीला तुम्ही नमस्कार करणार आणि त्याच मूर्तीची अशी अवहेलना तुम्ही कशी बघू शकता? म्हणजे जलप्रदूषणामध्ये माणसानेच क्रिएट केलेले प्रॉब्लेम्स कसे आहेत ते बघा. ह्या जलप्रदूषणामध्ये काय होतं? सगळा कचरा, मग फुलं, निर्माल्य. निर्माल्य तर अशी गोष्ट आहे की तुम्ही देवाला फुलं वाहता, पत्री वाहता, अनेक प्रकारचे वस्त्र वगैरे भरपूर काय काय असतं. गणपती विसर्जित करतात त्याच्यावर ते पण सगळं विसर्जित करतात. ते विसर्जित करण्यासारखी गोष्ट नाहीये. त्याच्यासाठी वेगळे कलश असतात, असायला हवे. त्याच्यामध्ये हा सगळा जो काही वेगळा पद्धतीचा वेस्ट आहे, कचरा आहे, हा जमा करून संकलित करून त्याच्यावर प्रक्रिया करायला पाहिजे. म्हणजे ते पाण्यामध्ये येणार नाही, पाण्यामध्ये त्याचं प्रदूषण होणार नाही. पाण्यामध्ये ऑलरेडी वेगळी जीवसृष्टी असते, त्याच्यामध्ये अनेक सजीव असतात. त्यांच्या लाईफला आपल्या ऍक्टिव्हिटीमुळे धोका निर्माण होतो, कारण आपण जलप्रदूषण करतो. असा जलप्रदूषणाचा जो मोठा विषय आहे, तो आपण पुढच्या वेळेला सुरू करूया. आज आपण हवेच्या प्रदूषणाला डिटेलमध्ये बघितलं आणि जलप्रदूषणाला फक्त धक्का लावला, म्हणजे टच केलं. आता त्याला आपण पुढच्या वेळेला नीट डिटेलमध्ये डिस्कस करूया. तुम्हाला आजच्या आपल्या डिस्कशन मध्ये काही शंका आहेत का? काही प्रश्न आहेत का? असतील तर तुम्ही ते विचार करून ठेवा आणि पुढच्या वेळेला आपल्या सत्रामध्ये नक्की विचार. आणि हा, स्वतःच्या बाजूने हवा प्रदूषण म्हणजे हवेचं प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करा. ते तुम्ही कसं करू शकता? सायकल चालवा, पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा आणि शक्यतो कार पूलचा वापर करा. आपल्या शाळेपासून घरापर्यंत, घरापासून शाळेपर्यंत 3-4 मित्र एकाच गाडीत गेले, एकाच गाडीत आले, असं होणं शक्य असेल तर नक्की विचार करा. काही काही गोष्टी मोठ्या माणसांना ज्या कळत नाही, तर लहान मुलांना लवकर कळतात. आता आपण विचार करण्याच्या स्टेजमध्ये आहोत आणि निर्णय घेण्याच्या स्टेजमध्ये जाणार आहोत. तर आपणच आपला देश घडवू आणि आपणच आपला निसर्ग वाचवू, अशा विचाराने आपण पुढे जाऊ आणि पुढच्या वेळेला जलप्रदूषणाचा अभ्यास करू. तोपर्यंत थांबूया. छान गणपती बाप्पाला नमस्कार करा आणि चांगली बुद्धी मिळो सगळ्यांनाच, अशी प्रार्थना करूया. पुढच्या वेळेला भेटू. चला, धन्यवाद. थँक्यू संगीता मॅम.